गुड आफ्टरनून वन एंड ऑल। हम चैप्टर नंबर 4 देख रहे हैं, प्राइमरी इकोनॉमिक एक्टिविटीज। उसमें का पार्ट 1, यानी यहाँ से ये चैप्टर हमने शुरुआत किया था। प्राथमिक आर्थिक क्रिया, उसका हम परिचय लेने वाले हैं। प्राथमिक आर्थिक क्रिया में कौन कौन से क्रिया होते हैं आपको पता है? हंटिंग होती है, मतलब शिकार होती है। गैदरिंग होते हैं, मतलब फ्रूट्स का कलेक्शन किया जाता है। फळं, फुलं, कंदमुळं गोळा करून अतिप्राचीन लोक, आदिमानव लोक स्वतःचा उदरनिर्वाह करायचे। त्यांच्या पोटासाठी ते थोड्याशा भटक्या स्वरूपात राहायचे आणि मग फळं, कंदमुळं गोळा, मध गोळा करणे हा तो एक त्यांच्या उपजीविकेचा पहिलं साधन होतं। मग शिकार करणे म्हणजेच हंटिंग। नंतर मग डे बाय डे थोडं थोडं त्याच्या ॲक्टिव्हिटीज वाढत गेल्यात, परंतु त्यांचं प्राथमिकच स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे। देन आफ्टर ॲनिमल हजबंड्री, त्याला आपण पशुपालन, गुरं ढोरं यांना घेऊन चराण्यासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एकाच प्रदेशात जिथं चारा उपलब्ध आहे तिथं त्यांना घेऊन जातो आणि संध्याकाळी पुन्हा माघारी आपल्या त्या गोठ्यामध्ये त्यांना बांधतात, म्हणजे ॲनिमल हजबंड्री। किंवा मग मोठं त्याला एक कुंपण असतं आणि त्याच्यामध्ये सर्व त्यांची प्रक्रिया केली जाते। त्यानंतर ॲग्रिकल्चर, शेती हा देखील प्राथमिक व्यवसाय आहे। फिशिंग म्हणजे मासेमारी, लंबरिंग मीन्स लाकूड तोड, मायनिंग म्हणजे खाणकाम, जे काही आपण खनिज उत्खनन करतो त्याला आपण मायनिंग म्हणतो। दगडी कोळसा असेल, लोह खनिज असेल किंवा मग पेट्रोल देखील असेल लिक्विड स्वरूपाचं, ते सुद्धा भूगर्भातून, जमिनीच्या पोटातून आपल्याला बाहेर काढतो आणि त्याचा आपण वापर करतो। तर मग हंटिंग, गॅदरिंग, ॲनिमल हजबंड्री, ॲग्रिकल्चरल, फिशिंग, लंबरिंग, मायनिंग एटसेट्रा आर दी प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज। हे काही उदाहरणं आहेत प्राथमिक आर्थिक क्रियांचे। नॅचरल रिसोर्सेस एक्सप्लॉयटेड इन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज, कुठे मिळतात आपल्याला या गोष्टी? या सर्व आपल्याला निसर्गात मिळतात। म्हणजे निसर्गाचा आणि प्रायमरी ॲक्टिव्हिटीजचा अतिशय जवळचा संबंध आहे। फॅक्टर्स अफेक्टिंग दीज ॲक्टिव्हिटीज अँड अफेक्ट दी नॅचरल कॅलॅमिटीज अफेक्ट दीज प्रायमरी ॲक्टिव्हिटीज। मग कुठले फॅक्टर आहेत की ते या व्यवसायावर परिणाम करतात? मग ते आहेत फिजिकल फॅक्टर, म्हणजेच कल्चरल फॅक्टर, म्हणजेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स। प्राकृतिक घटक आपण ज्याला म्हणतो, पर्यावरणीय घटक त्याला आपण म्हणतो। मग ते कोणते आहेत? पाणी, वन, जमीन, जंगल, हवामान, सूर्यप्रकाश, हे प्राथमिक घटक आहेत। हे या संपूर्ण व्यवसायावर परिणाम करताना आपल्याला आढळून येतं। त्याच्यानंतर एक सेंटेन्स आपल्याला इथं दिले की नॅचरल कॅलॅमिटीज अफेक्ट दीज प्रायमरी ॲक्टिव्हिटीज। नॅचरल कॅलॅमिटीज मीन्स नैसर्गिक संकट, ज्याला आपण हजार्ड असं म्हणतो किंवा डिझास्टर पण म्हणतो। हजार्ड आणि डिझास्टर ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, परंतु ज्यावेळेस त्या मानवावर किंवा प्राण्यावर आघात करतात त्यावेळेस आपण त्याला डिझास्टर असं म्हणतो। तर या नॅचरल कॅलॅमिटीज कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीजवर परिणाम करतात? उदाहरणार्थ फॉरेस्ट फायर जर झालं, जंगलाला वणवा पेटला, तर कित्येक लाख स्क्वेअर किलोमीटरचा कित्येक महिने हा वणवा चालतो। नैसर्गिक ज्यावेळेस पाऊस पडल त्याच वेळेस तो वणवा थांबला जातो। म्हणजे 6-6 महिने मोठमोठ्या जंगलांनी असा वणवा पेटलेला असतो। त्याला मनुष्य कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही, कारण का जंगलाची व्याप्ती आणि त्याचं दुर्गम भागात त्याचं वास्तव्य असतं। मग त्याच्यामुळे होतं काय? मग त्याच्यामुळे जी काय आपली लंबरिंग चालते, लाकूड तोड चालते, देन आफ्टर फूड गॅदरिंग चालतं, जिथं त्यांच्या या व्यवसायाला बाधा पोहोचते। मासेमारीचं जर आपण उदाहरण घेतलं, फिशिंगचं जर उदाहरण आपण जर घेतलं तर बघा, खोल दूर समुद्रामध्ये आपल्याला फिशर्समॅन जातात, बोटच्या सहाय्याने जातात, मोठ्या शिपच्या सहाय्याने जातात, छोट्या छोट्या बोटिंगच्या सहाय्याने पण जातात। आणि मग ते दूर समुद्रात गेलेत आणि समुद्र जर खवळलेला असेल किंवा मग समुद्राच्या भूपृष्ठाखाली अचानक अर्थक्वेकचं ऑकरिंग झालं, भूकंप झाला, तर मग होतं काय? भूकंप जर समुद्राच्या पृष्ठभागावर होतो, समुद्राच्या
तळाशी होतो आणि मग तो भूकंप झाल्यावर तो समुद्र पूर्ण खवळला जातो. मग उंच लाटा उसळतात. त्या लाटा मग किनाऱ्याच्या दिशेने वाहतात. आपण त्याला सुनामी म्हणतो. मग अशा प्रकारचं जर अचानक नैसर्गिक आपत्ती आली तर ते गेलेले मच्छीमारांना निश्चितच धोका होतो. मग कित्येक दिवस ते काम थांबवलं जातं. म्हणजेच काय, मासेमारीवर देखील काय या नॅचरल कॅलॅमिटीजचा परिणाम आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये मायनिंग आहे. मायनिंग जर म्हटलं तर मोठा पॅचेस सिलेक्ट करावं लागतं का जिथं मायनिंग चालते. मग ते माइन करणं म्हणजे काय, एक्सप्लॉइट करणं म्हणजे ते बाहेर काढणं. मग समजा हेवी रेनफॉल आला, खूप प्रचंड पाऊस आला किंवा भूगर्भातला लावारसच बाहेर आला तर ते खाली उकरावं लागतं. जमिनीखालची प्रचंड हीट बाहेर येण्याचा मग प्रयत्न करते त्या खडकाला तडा देऊन. आणि मग जर असा ऍक्सिडेंट होतो मग त्याला आपण नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतो. मग त्याच्यामुळे देखील असं काम थांबवलं जातं. म्हणजेच काय, तर नॅचरल कॅलॅमिटीज आणि नॅचरल जे काही फॅक्टर्स आहेत त्याचा या प्राथमिक व्यवसायाशी घनिष्ठ संबंध आणि त्याच्यावर ते परिणाम करतात. आलं त्याचं प्रस्तावना लक्षामध्ये. नेक्स्ट, टू fulfill the needs of growing population, to provide technical help to manpower, etc. Mechanization was started in primary activities. त्या माणसाच्या दैनंदिन गरजा आहेत, वाढत आहेत, त्या डे बाय डे त्या वाढतच चाललेल्या आहेत. जितकी माणूस प्रगती करतोय तितका त्याच्या गरजा वाढतच चाललेल्या आहेत. त्या काही थांबायलाच तयार नाही. मग या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला प्राथमिक क्रियावर जास्त अवलंबून राहायचं ठरलं तर त्या प्राथमिक क्रियामध्ये काय, त्याला टेक्निकल गोष्टींची जोड घ्यावा लागते, साथ घ्यावा लागते. त्याच्यामध्ये सायंटिफिक त्याला मॅनेज करावं लागतं. टेक्निशियन्स, टेक्नॉलॉजीचा त्याचा वापर केला जातो. टेक्निशियन जसं सुचवतात तशी टेक्नॉलॉजी त्याला यूज करावं लागते. म्हणून त्याचं मग हायली मेकॅनायझेशन आपल्याला झालेलं दिसून येते. हंटिंग असेल तर फिशिंगमध्ये आता पारंपरिक पद्धतीने जी मासेमारी चालते, फिशिंग होतं, त्याच्या बदल्यात आता अत्याधुनिक जे शहरं आहेत मोठमोठी ॲडव्हान्स जे आपण ज्याला कंट्रीज म्हणतो, जपान, चायना, USA, युरोप यांनी काय केलेलं आहे, अक्षरशः आपल्या ज्या क्रेन्स असतात, आपण ज्या रस्त्यावर क्रेन्स बघतो त्याच्यामध्ये हायड्रॉलिक पॉवर असते. तसे हायड्रॉलिक पॉवरच्या द्वारे नेट खोल समुद्रामध्ये पसरवलं जातं आणि हायड्रॉलिकच्या ताकदीने ते काय केलं, ताकदी शक्तीने ती मासेमारी अडकलेले मासे बाहेर काढून मोठ्या शिपमध्ये कलेक्ट केले जातात. ह्याला म्हणतात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर कशामध्ये आलाय, प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये. म्हणजे मग ते फिशिंग असेल किंवा मग हंटिंग असेल. आता पुढं मग आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण जर बघितलं तर आता जी बैलजोडी नांगरायला असायची त्याची जागा आता ट्रॅक्टर्सने घेतली. हार्वेस्टिंगचे टायमिंग आता पोकलेंट्स झालेत. गहू काढताना बघा आपल्याकडे मोठमोठे हार्वेस्टर आलेले आहेत. म्हणजे मेकॅनिझेशन आलेलं आहे शेतीमध्ये. त्याच्या साह्याने तो काय करतो, मानव आता हा व्यवसाय पुढं चालवतो. कारण का, मानवाच्या दैनंदिन गरजा खूप वाढल्यात, मानवाची खूप मोठी गरज निर्माण झालेली आणि ती फुलफिल करायचं ठरलं तर प्राथमिक पद्धतीने काम करून जमणार नाही. प्राथमिक फिशिंगला बघा, आता जुने आपले मासेमारी करणारे लोक कसे छोटीशा बोटमध्ये जाळं पसरायचे आणि मासे मारायचे. परंतु तिकडं खाणाऱ्यांची संख्या वाढली, त्यांचं पोट जर भरायचं ठरलं तर पारंपरिक पद्धतीचा वापर करून चालेल का, नाही. तर मग जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आपल्याला तर आपल्याला तिथं टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो. तर मग अशा पद्धतीने ही सेंटेन्स आपण इथं कव्हर करतोय. टू फुलफिल द नीड्स ऑफ ग्रोविंग पॉप्युलेशन, टू प्रोव्हाइड टेक्निकल हेल्प टू मॅन पॉवर एक्सेट्रा. मानवाला टेक्निकची हेल्प लागते एक्सेट्रा. मेकॅनायझेशन वॉज स्टार्टेड इन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे मेकॅनायझेशन प्रायमरी ॲक्टिव्हिटीमध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. बघा मराठीत पण मी तुम्हाला 2-3 ओळी तिथे लिहून दिल्या. शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती, मासेमारी, लाकूड तोड, खाणकाम इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. हे सर्व व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहेत. आणि मग प्राथमिक व्यवसाय हे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहेत. व या नैसर्गिक साधन संपत्तीवरती ती नैसर्गिक पर्यावरण काय करतं, त्याच्यावर असर करत असताना आपल्याला दिसून येतं. तर मग या ज्या काही 7 उदाहरणं आहेत आपले प्राथमिक आर्थिक क्रियाचे, त्याच्यानंतरचा पहिला मुद्दा, काल आपण
मंडई बागायती शिकलो शेती, नंतर सखोल शेती शिकलो, त्यांच्यात तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. आज आपल्याला ब्रॉड क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 6, अँसर द फॉलोइंग. आता तुम्ही एक्सरसाइज मध्ये बघायचं, हा क्वेश्चन आपल्या समोर आहे. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग कमर्शियल फिशिंग, म्हणजे व्यावसायिक मासेमारीवर कोणकोणते घटक परिणाम करतात, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची, संवाद घडून आणायचा, आणि मी तुम्हाला ते सुंदररित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मुद्दा काय आहे? मासेमारी. मासेमारीवर आपल्याला ब्रॉड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 6, आन्सर द डिटेल्स मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग कमर्शियल फिशिंग, तो आपण सॉल्व्ह करतो. नाव आन्सर. इंट्रोडक्शन. There are many physical and human factors that impact development of fishing as a primary activities in certain areas of the world. Fishing is now one of the major primary economic activities, especially in coastal areas. Some of the factors are as follows. आपल्याला अशा प्रकारची प्रस्तावना करावी लागते, इंट्रोडक्शन करून द्यायचं. म्हणजे एक्झामिनेच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यांच्याकडे काय अवगत आहे, विद्यार्थ्याकडे जरा बऱ्यापैकी माहिती आहे, त्याला या विषयाशी तो निगडित आहे, ह्या प्रश्नाचं त्याला ज्ञान आकलन आहे. म्हणून नेहमी आपल्याला प्रस्तावना करायची. आणि मग तुम्ही जर तुम्हाला अजून एक उदाहरण सांगायचं ठरलं तर तुम्ही न्यूजपेपर बघता मुलांना, न्यूजपेपरमध्ये कसे हेडिंग्स येतात, हेडिंग नंतर पुन्हा एक ठळक अक्षरामध्ये 1-2-3 लाईन असतात, नंतर मग खाली डिटेल्स तुम्हाला बातमी असते. मग त्या ठळक अक्षरातल्या ज्या हेडिंग्स असतात त्याच्यानंतर पुन्हा एखादा पॅरेग्राफ असतो, तो काय सांगतो आपल्याला, त्या बातमीची ती प्रस्तावना करतो, इंट्रोडक्शन करतो. आलं लक्षात? तसं आपल्याला उत्तरांचं पण इंट्रोडक्शन करणं खूप गरजेचं असतं. आता बघा, काही मानवी आणि प्राकृतिक घटक कशावर परिणाम करतात? फिशिंग ऍक्टिव्हिटीजवर, म्हणजे मासेमारीवर ते काय करतात? परिणाम करतात. आणि मग जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात जिथं कुठं समुद्र किनारा लाभलेला आहे, अशा खास करून कॉन्टिनेंटल कोस्टल रिजन, इथं फिशिंग चालते, मासेमारी चालते. का? त्यांना गॉड गिफ्टेड काय, त्या कॉन्टिनेंटला ओशनचा किनारा लाभलेला असतो, समुद्र किनारा लाभला असतो. आणि मग तिथं तुम्ही बघा कॉन्टिनेंटल शेल्फ असतो, आणि मग त्या कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय, समुद्रभूर जमीन असते, तिथं मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. आपल्याला ते आता स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. मग आता सम फॅक्टर्स म्हटलं तर आता ते फॅक्टर्स कोणते ते आपल्याला आता समजून घ्यायचे. नंबर 1, वाइड एक्सपान्स टू दी कमर्शियल. कमर्शियल मतलब क्या? कमर्शियल में हम वाइड एक्सपांस ऑफ द कॉन्टिनेंटल शेल्फ विथ प्रेजेंस ऑफ शॉलो वाटर. फॉर एग्जांपल, नॉर्थ वेस्ट पैसिफिक which is below 200 meters of depth near Okhotsk, near sea, near China. अभी कॉन्टिनेंटल शेल्फ एक ऐसा हिस्सा है समुद्री, मैं आपको एक डायग्राम निकाल के देता है यहाँ पे. अभी देखो सिंपल है, ओशन बेड इस प्रकार का होता है. मतलब यहाँ पे क्या होता है, वाटर होती है, और ये पूरा क्या हो गया, ये जमीन का हिस्सा हो गया. जैसे हम कहते बीच, बीच आपको पता है, समुद्र का किनारे को हम बीच कहते हैं. यहाँ पे बहुत सारे सैंड या फिर कुछ रॉक्स होते. होता है क्या, ये जो जमीन का हिस्सा है वो ओवरलैप हो गया वाटर से, इसके ऊपर पानी आ गया और यहाँ तक आ गया ये पानी. इस एरिया को कहते हैं कॉन्टिनेंटल शेल्फ. ये ज्यादा डीप का है, 200 मीटर का है, जापान के कोस्ट में, जापान के कंट्री के पास है. तो इस एरिया में ज्यादा फिशिंग किया जाता है. क्यों किया जाता है मैं आपको एक्सप्लेन करके देता हूँ. इस एरिया को कितना क्या कहते हैं, कॉन्टिनेंटल शेल्फ. देन एक कॉन्टिनेंटल स्लोप, मतलब क्या, ओशन में स्लोप भी होता है. देन इस प्रकार का प्लेन्स भी होता है, जैसे कि हमने प्लेन सीखा है. देन ट्रेंचेस भी होते हैं, मतलब डिप्स भी होता है. देन आफ्टर ऐसे ऊपर जाने के बाद अगेन प्लेन होता है. ये ऐसे माउंटेन्स भी होते हैं और छोटे छोटे प्लाटू भी होते. मतलब कहने का मतलब क्या, बिलो दी ओशन
पूरा फ्लैट सरफेस नहीं है। तो क्या है बिलो द सरफेस? हमको कॉन्टिनेंटल शेल्फ है, ओवरलैप वाटर जो होता है लैंड सरफेस के ऊपर, देन स्लोप भी है, देन आफ्टर इस प्रकार का प्लेन्स भी है, देन ट्रेंचेस भी मतलब सागरी गर्ता भी, डिप्स, माउंटेन्स भी, प्लाटूज भी ओशन के अंदर। यानी हमारे पास ये जानकारी है कि हमारा समुंदर पूरी फ्लैट सरफेस में नहीं है, इसमें भी लैंड फॉर्म है। और ये पहला जो लैंड फॉर्म है वो है कॉन्टिनेंटल शेल्फ। तो होता है क्या, वो कॉन्टिनेंटल शेल्फ में सनरेज पेनिट्रेट होते हैं वाटर के अंदर, और जहां तक सनरेज पेनिट्रेट होते सूर्य किरण जिथपर्यंत पाण्यात पोहोचतात त्या समुद्राच्या पृष्ठभागाशी आपल्याला वनस्पती आढळून येते, छोटे छोटे प्लंक्टोन्स, अलायगी म्हणजे शेवाळ, छोट्या छोट्या वनस्पती आढळतात। आणि या वनस्पती का आढळतात तिथं? कारण सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहोचतोय, एकदम खोल जात नाही सूर्यप्रकाश, जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत आपल्याला वनस्पती हिरव्या प्रकारचे तिथं आढळतात। आणि या वनस्पती खायला छोटे मोठे मासे येतात, आणि छोटे मोठे मासे खायला मोठे महाकाय मासे येतात, म्हणून इथं फिश बीड्स, फिश आढळून येतात, म्हणून इथं फिशिंग चालते कॉन्टिनेंटल शेल्फवर। म्हणून आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यासाला तो पहिला मुद्दा दिलाय की वाईड एक्सपान्शन ऑफ कॉन्टिनेंटल शेल्फ, म्हणजे अशी कॉन्टिनेंटल शेल्फ खूप दूरवर जर असेल तर तिथं मोठ्या प्रमाणात मासे मारली जाते। मग ती कुठे आहे? नियर ओखोस्त सी, नियर चायना। आता चायनाचं जर आपण बॉर्डर बघितली कोस्टल रिजन तर तिथं तुम्हाला ओखोस्त दिसलं। आता आपण अभ्यास कुठं करतो मुलांना? इंटरनेटचा आपण वापर करतो। तुमच्याकडे आता व्हॉट्सअप आहे, तुमच्याकडे आता डेटा आहे गुगलमध्ये, तर गुगलमध्ये लगेच टाईप करायचं हा चॅप्टर झाल्यानंतर, हा क्वेश्चन झाल्यानंतर ओखोस्त सी, मग ते बघा लगेच तिथं तुम्हाला नियर चायना दाखवल, आणि मग तिथंही तुम्हाला कॉन्टिनेंटल शेल्फ आढळून येईल, जिथं मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते। आलं लक्षात? तर मासेमारी कुठे चालती? कॉन्टिनेंटल शेल्फवर जास्त प्रमाणात आहे। नेक्स्ट, confluence of warm and cold currents and subsequent growth of abundant planktons. As a result, development of fishing grounds or banks take place. For example, meeting of warm Kuroshio current with cold Oyashio current favor coastal area near Japan for fishing. अभी दो करंट्स हमको बता दिया है, एक वार्म करंट है और दूसरा कोल्ड है, मतलब उष्ण प्रवाह और शीत प्रवाह। समुद्र के अंदर दो तरह के प्रवाह है, एक मीन्स देखेंगे हम, अगर इसको हम डार्क करते डायग्राम में बताने के लिए तो ये हो गया हमारा वार्म करंट और ये हो गया कोल्ड। गूगल में आप जाओगे सर्च करो तो आपको रेड कलर का या इस प्रकार का एरो दिखेगा आपको, क्योंकि ये हमें इंडिकेट करता है कि वार्म करंट है और ये कोल्ड करंट है। ये दोनों के वास्तव में, दोनों के सानिध्य में होता है क्या? प्लंक्टन्स की वेजिटेशन की निर्मिति ज्यादा होती, फॉर्मेशन ऑफ वेजिटेशन, उसकी ग्रोथ ज्यादा होती, और उसकी ग्रोथ होने की वजह से छोटे छोटे फिश यहाँ पे उसको खाने को आते, बड़े बड़े मछलियां भी वहां पे आती, और ये पॉइंट फिर बनता है, ये एरिया बनता है फिशिंग के लिए। सो फिजिकल फैक्टर है ये, कौन सा है? मैन मेड है क्या? ये ओशन के अंदर जो करंट है ये फिजिकल फैक्टर है, मतलब ये भी नेचुरल की एक क्या है? देन है, एक नेचुरली कला, उसको हम फीचर्स कहेंगे, नैसर्गिक वैशिष्ट्य आहे की इथं कुठं समुद्रामध्ये एक उष्ण प्रवाह पण वाहतोय आणि थंड प्रवाह पण वाहतोय, आणि मग या दोन्हींच्या सानिध्यामध्ये आपल्याला वनस्पतींची वाढ, समुद्र वनस्पती आपण ज्याला म्हणतो त्याची वाढ होताना दिसते, त्याचा परिणाम म्हणून तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात मासे आढळून येतात। ओके, तर मग त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपल्याला कुठे दिलं? जपानच्या दिलेले, त्यांनी दोन करंट सांगितलेले। आलं लक्षामध्ये? तर नंबर 3 आपण बघू, द ट्रॅडिशनल स्किल्स ऑफ some people who are naturally good at fishing. ट्रेडिशनल स्किल्स, हमारे पास ट्रेडिशनल स्किल्स होता है खेती बाड़ी का, हम खेती करते हैं, हमारी ट्रेडिशनल
किस स्वरूप से? उसका हमारा नेचर ट्रेडिशनल है। मतलब क्या? हमारे परदादा करते थे, हमारे दादाजी करते थे, हमारे पिताजी कर रहे हैं, और हम भी उस प्रकार की खेती कर रहे हैं। वन जनरेशन टू दूसरी जनरेशन को क्या होता है? वो नॉलेज मिलता है। उसको हम कहते हैं ट्रेडिशनल, मतलब पारंपरिक। वो जो स्किल है वो किनके पास ज्यादा है? जापानीज और चाइनीज लोगों के पास है। देखो, बहुत सारे इमेजेस है, बहुत सारे पिक्चर्स है गूगल पर, अगर आप सर्च करते हो तो आपको नजर में आ जाएगा कि किस प्रकार की ये ट्रेडिशनल उनके पास स्कीम है। अंधेरे में रात के टाइम वो क्या करते? दिया जला के, फायर करके कुछ कुछ तो जलाते, फिर उसमें मछलियां पकड़ते। और एक ट्रेडिशनल उनके पास स्किल है। उसकी वजह से, स्किल होने की वजह से क्या, वो ज्यादा से ज्यादा वो गेन करते, मतलब उसका प्रोडक्ट लेते फिशिंग का, और वो क्या करते फिर मार्केट में या खुद के सर्वाइवल के लिए रखते। आया समझ में? नंबर 4, लार्ज पॉपुलेशन ऑफ कंट्री, lack of land, and absence of other protein food makes Ireland's country especially dependent on fish as a staple food. फॉर एग्जाम्पल, जापान, फिलीपाइंस, ये दोनों भी देश ऐसे आयरलैंड की तरह है। जापान को हम कंट्री भी कहते हैं, लेकिन ये आयरलैंड से जुड़ा हुआ देश है। छोटे छोटे आयरलैंड मिला के आर्किपेलाग उसको कहते हैं। तो ये जापान कंट्री बन गई, और फिलीपाइंस भी हमारे साउथ ईस्ट एशिया में बेटी है, मतलब आयरलैंड ही है। तबो ताल से उनको क्या है, ओशन ने घेरा हुआ है। तो कहने का मतलब, ये सेंटेंस को आपको क्लियर करना है, तो लैक ऑफ लैंड मतलब उनके पास जमीन नहीं है। हमारे कॉन्टिनेंट में, इंडिया में क्या बहुत सारी जमीन है, हम खेती कर सकते हैं, इंडस्ट्री बना सकते हैं, या तो फिर इधर इधर अदर ऑक्यूपेशन में हम रिलेटेड है। लेकिन जापान और जो कुछ आयरलैंड कंट्री है, वो ज़्यादा से ज़्यादा फिशिंग से रिलेटेड है। क्यों? अदर ऑक्यूपेशन के लिए उनके पास ऑप्शन नहीं है, करके वो फिशिंग का बिजनेस करते हैं। मतलब क्या करते हैं? ऑक्यूपेशन करते हैं। जमीन की कमी उनके पास, लार्ज पॉपुलेशन है, उसके खाने वालों की संख्या भी ज्यादा है, उनको भी प्रोवाइड करना है फूड। अदर प्रोटीन फूड नहीं उनके पास, जैसे कि हमारे पास मिल्क प्रोटीन है, ग्रेन्स है, वेजिटेबल्स है। कंपेयर विथ फिश, यानी मतलब फिश की जगह हमें मीट भी मिलता है, चिकन भी मिलता है, लेकिन वहां पे होता है क्या, उनको अन्य प्रोटीन की अवेलेबिलिटी नहीं है। तो इसलिए वो क्या करे, ज्यादा से ज्यादा फिश की डिमांड कर रहे हैं, और फिश के ऊपर क्या करते हैं, अपना पेट पानी चलाते हैं। ओके। नंबर 5, एब्सेंस ऑफ अल्टरनेटिव ऑक्यूपेशन मेक्स फिशिंग अ मेजर ऑक्यूपेशन। अभी मैंने आपको किया, अल्टरनेटिव के लिए ऑप्शन नहीं है, तो ओनली फिशिंग। कोस्टल रीजन है, ज़्यादा लैंड सरफेस नहीं है खेती बाड़ी के लिए या अदर ऑक्यूपेशन के लिए, तो क्या है, कोस्टल रीजन है, समुंदर है, समुंदर में जाने का, फिशिंग करने का, वापस आने का, लोकल मार्केट में बेचने का, खुद को भी खाने का। सिंपल। नेक्स्ट, यूज ऑफ टेक्नोलॉजी हैज इंक्रीज फिशिंग एक्टिविटीज। जो भी कुछ ट्रेडिशनल फिशिंग चल रही थी, फिशिंग सिंस एंशियंट पिरियड से चल रही, क्योंकि शिकार करणे, शिकारमध्ये फिशिंग पण येत होता। जंगलात शिकार करणे, कंदमुळं गोळा करणे, मध गोळा करणे आणि फिशिंग करणे, याच माणसाच्या जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यावेळेस उपलब्ध होत्या। अन्य त्यांना नॉलेज नसल्यामुळे ते दुसरी गोष्टी पडत नव्हते। मग समुद्र ज्या भागाला लाभला ते लोक मासेमारी, ज्या भागाला जंगल लागलं ते जंगलमध्ये, आणि मग तिथं त्यांचं ते काय करायचे, उदरनिर्वाह आपला करायचे। म्हणून आता काय झालं, ॲडव्हान्स टेक्नोलॉजीमुळे आफ्टर इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन मैकेनिज्म आ गया हर एक क्षेत्र में, तो फिशिंग में भी आ गया। तो फिशिंग में आ गया तो क्या है, आपके पास बहुत सारे इमेजेस, सिर्फ इमेज डालो फिशिंग के लिए यूज इन टेक्नोलॉजी इन फिशिंग, ऐसा नाम डालो, तो टेक्नोलॉजी किस किस प्रकार से यूज किया जा रहा है फिशिंग में, आपके सामने बहुत इमेजेस आएंगे और आपका पिक्चर भी क्लियर हो जाएगा। हालांकि मैंने कहा ज़्यादा ताकत के लिए हमारे पास व्हीकल्स है, वो क्या है, ज़्यादा लोडिंग काम करना है हमें, तो किसके ऊपर चलाते हो, हॉर्स पावर, यानी मतलब क्या, उसको क्या कहते हैं हम,
जो मशीनरी में ताकत रहती है, जेसीबी चलाने को जो ताकत रहती, वो इस प्रकार के ताकतवर मशीन होते, और वो किस में चला जाते, शिप के ऊपर चला जाते। और फिर क्या करता है वो शिप में क्या करता है, ज्यादा से ज्यादा मछली पकड़ के भरते। इस प्रकार का टेक्नोलॉजी, हाई रिफ्रिजरेटर की व्यवस्था टेक्नोलॉजी में। और एक मुद्दा हम उसको ऐड कर दे, रिफ्रिजरेटिंग फैसिलिटीज। अगर एक कॉन्टिनेंट से दूसरी कॉन्टिनेंट फिश हमको एक्सपोर्ट करना है, या फिर दूर समुद्र में गए और उस समुद्र से बाहर निकलते निकलते उनको एक एक महीना भी लगता है, 15 दिन भी लगते हैं कॉन्टिनेंट तक पहुंचने के लिए, तो फिर क्या मछलियां पकड़ने वही के स्पॉइल हो जाएंगे? मतलब क्या है? तो फिर शिप के अंदर, कार्गो शिप के अंदर ही रिफ्रिजरेटिंग की व्यवस्था उनको करनी पड़ती। पकड़े गए शिप को क्या करता है, हमारे पास फिशरमैन करते हैं, सिंपली हम गांव में देखते हैं, उनके पास आइस होता है, मतलब बर्फ होता है, छोटे छोटे ब्रैकेट में वो बर्फ के सहायता से फिश को रखते हैं। लेकिन यहाँ पे क्या है, कमर्शियल है तो उसकी लार्ज क्वांटिटी है, बहुत क्वांटिटी फिश की, तो इकट्ठा करना है उसको, इसको प्रोसेस करना है, और रिफ्रिजरेटिंग होना बहुत इंपॉर्टेंट है, नहीं तो ये ऐसे ही स्पॉइल हो जाएगा विद इन एक दिन में। समझ में आया? तो टेक्नोलॉजी का इस्तेमाल इस प्रकार से होता है। देन ब्रोकन कोस्ट लाइन प्रोवाइड एक्सलेंट पोर्टल फैसिलिटीज। ब्रोकन कोस्ट लाइन मतलब दंतुर किनार पट्टी, जो नेचुरल बना होता है, नेचुरल किनारे, नेचुरल हार्बर्स होते हैं, वो क्या करते हैं, फैसिलिटी प्रोवाइड करते हैं फिशिंग के लिए। नेक्स्ट देखेंगे, देन आफ्टर कोल्ड क्लाइमेट इन टेम्परेचर रीजन, cold climate in temperate region facilitates preservation of fish. In tropical countries, artificial refrigeration facilities have to be developed. जो कोल्ड क्लाइमेट है, मतलब हमारा पोलर रीजन है, साउथ पोलर, नॉर्थ पोल, ग्रीनलैंड के पास, वेस्टर्न यूरोप, वेस्टर्न साइबेरिया, नदर्न कनाडा, देन आफ्टर नदर्न यूरोप, नदर्न साइबेरिया, ये जो हाई लैटिट्यूड वाला एरिया है वो ऑलमोस्ट कोल्ड ही रहता है, कोल्ड रीजन रहता है, यानी वो जो फिश है वो स्पॉइल होने के चांसेस कम होते हैं आफ्टर फिशिंग। उनको पकड़ने के बाद वो खराब जल्दी नहीं होते, तो नेचुरल वो क्या है, कोल्ड रीजन है। लेकिन इसमें क्या होता है, ट्रॉपिकल कंट्रीज में 0 डिग्री इक्वेटर का जो अगर बेल्ट देखेंगे वहाँ टेम्परेचर ज़्यादा है, हमारे पास टेम्परेचर ज़्यादा है, तो हमको प्रिजर्व करना है, इसको ज़्यादा दिन तक रखना है, तो हमें रिफ्रिजरेशन की फैसिलिटी लेना बहुत इंपॉर्टेंट है। और जो ऑक्यूपेशन करते हैं फिशिंग का, वो इसका इस्तेमाल करते हैं। समझ में आया? नेक्स्ट, नियर बाय फॉरेस्ट प्रोवाइड्स वुड्स फॉर शिप बिल्डिंग। कोस्टल एरिया में जिस रीजन में जंगल है, वो जंगल क्या करता है, किसकी प्रोवाइड करता है, वुड की प्रोवाइड करता है। और वुड किसके लगता है, शिप बिल्डिंग के लिए लगता है। जो भी कुछ छोटे मोटे बोट बांधना है, शिप बिल्ड करना है, कंस्ट्रक्ट करना है, बड़े बड़े लार्ज कार्गो शिप बनाना है, तो उनके लिए क्या लगता है, वुड। वो बहुत इंपॉर्टेंट फैक्टर है जो शिप के लगता है। फिर लार्ज जो डेंस फॉरेस्ट रहता है वो क्या करता है, प्रोवाइड करता है वुड्स। वो भी फैक्टर उसके अंदर आता है, क्योंकि ये नेचुरल फैक्टर है, फिजिकल फैक्टर है। तो बच्चों लोग, इस प्रकार से हमने क्या किया, ये 9 पॉइंट आपकी किताब में है, और मैंने उसमें से कुछ और भी ऐड किए पॉइंट। वो क्या है, आपके लिए रेडी नोट्स रखा है। आपकी ड्यूटी फिर वही मेरा आपके लिए, आपको ऐसे कि ऐसे आपके नोटबुक में लिखने का, सोचने का उसके ऊपर, उसको लर्न करने का, उसके अंदर 9 पॉइंट ये याद करने का। सिंपली इसके ऊपर क्वेश्चन आने वाला है, हम टेस्ट लेंगे तो हम उसको क्वेश्चन भी देंगे, तो आपको क्या करना है, वो ठीक से लिखना है। चलो बच्चों लोग, अभी मराठी मीडियम जो हमारे ए डिविजन है, इनके लिए भी रेडी नोट्स है। व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। हा प्रश्न तुम्हाला सविस्तर उत्तर द्या, क्वेश्चन नंबर 6 आहे, त्याच्यातला एक हे बघा, प्रस्तावनापासून तुम्हाला सर्व उत्तर दिलेलं आहे। तर ह्या पीपीटी मी तुम्हाला स्लाइड शो ह्यासाठी दाखवतोय, ते तुमच्यापर्यंत आता पोहोचल। पॉज घ्यायचा, त्याच्यावर थांबायचं, नोट्स तुमच्या तुम्ही लिहून घ्यायचं। ओके, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।